नमस्कार मित्रांनो, नमस्कार. माझं नाव प्रमोद रानडे. आता पुढच्या शेअरचा आपण अभ्यास करूया, ज्याचं नाव आहे झी एंटरटेनमेंट. झी एंटरटेनमेंट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जोपर्यंत झीचे चॅनल चालू आहेत तोपर्यंत झी एंटरटेनमेंटला काही मरण नाही. ओके, तर ह्याचा P/E15 आहे. सगळ्यात लोएस्ट ऑफ द लो शेअर जो आलेला आहे तो 80 रुपयाला आला आहे. 400वरून 80 रुपयाला शेअर आलेला आहे. बुक व्हॅल्यू 121 आहे आणि याचा शेअरचा भाव आहे सध्या 80 रुपये. ओके, एका महिन्यापूर्वी 98 होता आणि तर मला वाटतं हा पडून झाला, याच्यावर काय खाली येणार नाही. आणि एका वर्षाचा हाय लो आहे की 152 आणि 84 किंवा 89 होता, तो आता 80 लो झालेला आहे. आणि ROCचं 9.2% आहे, ROE 6.7% आहे. फेस व्हॅल्यू 1 आहे. P/E15 आहे, म्हणजे सगळ्यात स्वस्त शेअर असू शकतो. आणि प्रॉफिटॅबिलिटी यांची चांगली आहे. ओके, डिव्हिडंड पण पे करतात हे लोक. 36% जो प्रॉफिट झाला आहे त्याच्यापैकी 36% डिव्हिडंड पे आउट केलेला आहे. आणि दरवर्षी डिव्हिडंड देतात ते थोडं का. आणि 283 होता 2024ला भाव. आणि 177, 103, 94 असा लोअर लो आणि लोअर हाय असं करत करत हा शेअर सध्या 80ला टेकलेला आहे. ओके, गेल्या वर्षभरामध्ये. आणि 80ला स्टडी दिसतो आहे हा. त्याच्यामुळे ह्याच्याकडे लक्ष द्यायला तुम्हाला हरकत नाही आहे. बुक व्हॅल्यू तुम्हाला सांगितलं 121 आहे आणि मार्केट व्हॅल्यू 80 आहे. ओके, ह्याच्यामध्ये आता काही फ्रॉड किंवा तत्सम व्हायची शक्यता नाही, सगळं सेटल झालेलं आहे. परत जर सोनीने एखाद्या वेळेस म्हटलं की आम्ही झी टेक ओव्हर करतो, तर हा शेअर रॉकेट स्पीडने वरती जाईल. अर्थात तुम्ही 100च घेऊ शकता, नॉट मोर दॅन दॅट, कारण ह्याचं फेट नोबडी नोज सो फार. ह्याचं टेक्निकल ग्राफ बघा, फंडामेंटल रिझल्ट्स पण बघा. रिझल्ट्स थोडे थोडे कमी होत आलेले आहेत, पण गोईंग फॉरवर्ड यांचे स्टेक्स भरपूर ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे झी एंटरटेनमेंटकडे तुम्ही लक्ष द्यायला हरकत नाही. एका वर्षाचं तुम्ही बघितलं तर याचं प्रॉफिटॅबिलिटी थोडीच कमी झाली आहे, पण शेअर मात्र अर्ध्यावर येऊन बसलेला आहे. ओके, त्याच्यामुळे असे जे शेअर असतात ते नक्कीच तुम्हाला, हे इग्नोर शेअर आहे. दिस इज वन ऑफ द इग्नोर कॅटेगरी शेअर. त्याच्यामुळे या शेअरचा तुम्ही अभ्यास करा. ॲन्युअल रिपोर्ट बघा, त्यांचं प्रेझेंटेशनसुद्धा बघा. प्रेझेंटेशनमधून बरंच कळतं जे आपल्याला टिपिकली माहिती नसतं. ओके, आणि मॅनेजमेंट ट्रान्सपरंट आहे की नाही ते पण कळतं. ॲन्युअल रिपोर्टमध्ये पण कळतं की गेल्या 10 वर्षाचे रिझल्ट कसे आलेत आणि पुढे काय प्लॅन आहे. ओके, मेनली शेअर तुम्ही घेता तेव्हा पुढे काय प्लॅन आहे या बेसिसवरच तो घ्यायचा असतो. तर आता तुम्ही जर ॲन्युअल रिपोर्ट वाचला तर तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये कळेल की या कंपनीचा पुढचा प्लॅन काय आहे. ओके, त्या बेसिसवर तुम्ही हा शेअर घेऊ शकता. आणि नक्कीच त्या शेअरवर तुम्हाला 10% किंवा FDच्या पेक्षा जास्त रिटर्न नक्कीच मिळू शकेल असं मला तरी वाटतं आहे. तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा. तुम्हाला टेक्निकल एक्सपर्ट बहुतेक रेकमेंड करणार नाही हा शेअर, कारण वाढते शेअर लोक रेकमेंड करतात टेक्निकलवाले, पडलेले शेअर्स रेकमेंड करत नाहीत. त्यामुळे हा इग्नोर शेअर आहे. आणि कॉन्ट्रा ज्यांना एंट्री घ्यायची आहे शेअरमध्ये की अगदी स्वस्तात स्वस्त घेतला, अशा लोकांनीच त्याच्याकडे लक्ष द्यावं. बाकीच्या लोकांनी हा व्हिडिओ बघून इग्नोर केला तरी हरकत नाही, कारण झी एंटरटेनमेंटवर सध्या कुणाचाच विश्वास नाही आहे की ही कंपनी चांगली करेल म्हणून. ओके.